धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक नुकतीच आता पार पडलेली आहे. मी जेव्हा हा व्हिडिओ करायला बसलोय तेव्हा या मतदारसंघामध्ये किंवा 3 जिल्ह्यामध्ये जवळपास 92% मतदान झाल्याची बातमी येऊन पोहोचलेली आहे. आणि ही निवडणूक नेमकी कशी झाली, या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा राबवली, कुठला पक्ष आता विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे, कुठला पक्ष पराभूत होणार आहे, या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी सांगत होतो की लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जी निवडणूक होती ती निवडणूक आता जवळपास आता संपलेली आहे. म्हणजे काही ठिकाणी 2-5% मतदार आता शिल्लक राहिलेले, त्यानंतर पूर्णपणाने ही निवडणूक संपली आहे. हाती आलेल्या बातमीनुसार आता 92% पर्यंत मतदान या 3ही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे झाल्याचं आता आपल्याला समजलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 367 इतके मतदार या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आहेत. धाराशिवला 317 मतदार आहेत, बीडला 304 मतदार आहेत. असे एकूण 988 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक म्हटलं की ती खूप चुरशीची वगैरे होत असते. अनेकांचा या निवडणुकीमध्ये मोठा फायदाही होत असतो मतदार मंडळींचा. परंतु ही जी निवडणूक आहे ही निवडणूक इतिहासामधली एकतर्फी निवडणूक अशीच निवडणूक म्हणावी लागेल. कारण भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये बसवराज पाटील यांच्यासारख्या एक अत्यंत तगड्या, लोकप्रिय आणि विरोधकांना सुद्धा असं वाटावं की आपलं मत बसवराज पाटील यांना दिलं पाहिजे, अशा पद्धतीच्या एका काय म्हणू आपण त्याला की सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या चेहऱ्याला उमेदवारी देऊन एक मोठा मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. आणि बसवराज पाटील यांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाली भारतीय जनता पार्टीची, तेव्हा मात्र विरोधकांची, महाविकास आघाडीच्या मंडळींची मोठी गोची झाली किंवा त्यांची मोठी अडचण झाली की बसवराज पाटलांच्या विरोधामध्ये तितक्याच तोला मोलाचा उमेदवार आता कोण द्यायचा, असा प्रश्न या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर उभं राहिला. आणि मग एकही चेहरा बसवराज पाटील यांना फाईट देऊ शकेल या मतदारसंघामध्ये, किमान तुल्यबळ लढत या मतदारसंघामध्ये होऊ शकेल असा उमेदवार काँग्रेस पक्षाला किंवा त्यांच्या महाविकास आघाडीला मिळाला नाही. त्यामुळं बसवराज पाटील यांच्याच तालुक्यातले महेश देशमुख या जिल्हा परिषदेच्या एक अत्यंत चांगल्या युवकाला प्रदेश काँग्रेसने किंवा काँग्रेस पक्षाने संधी दिली आहे बसवराज पाटलांच्या विरोधामध्ये लढण्याची. महेश देशमुख हा चेहरा चांगलाच आहे, नौका आहे, राजकारणात नौका आहे पूर्णपणाने. जिल्हा परिषदेच्या राजकारणातून आता पहिल्यांदाच तो विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महेश देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर महेश देशमुख यांच्या पाठीशी जी ताकद उभी करायला पाहिजे होती, ती ताकद महाविकास आघाडीच्या या मतदारसंघातल्या कुठल्याही नेत्याने उभा केली नाही, कुठल्याही नेत्याने उभा केलेला नाही. त्यामुळं महेश देशमुख हे शेवटच्या काही दिवसात तर खूप एकाकी पडल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि ही निवडणूक नेहमी यापूर्वीच्या अनेक निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या, ही निवडणूक पूर्णपणाने एकतर्फी होत चाललेली आहे असं दिसून आलं. आज जेव्हा मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जे रिपोर्ट्स आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधी मंडळीने आमच्याकडे पाठवले, त्यावरून या मतदारसंघाची ही एकतर्फी झालेली निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकते आहे. पण नेमकी किती मतांना ती जिंकते आणि का जिंकते याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक वाटतं आहे पूर्णपणानं. बघा, या संपूर्ण 3ही जिल्ह्यामध्ये बसवराज पाटील यांचा जो जिल्हा म्हटला जातो तो धाराशिव जिल्हा आहे. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुका आणि त्यांचं मुरुम हे गाव येतं. परंतु त्यांनी औसा तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात 10 वर्ष नेतृत्व केलं. लातूरचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बरोबरच्या अत्यंत
घनिष्ठ अशा संबंधामुळे लातूरच्या राजकारणाशी ते पूर्णपणाने एकजीव झालेले होते. धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यावर त्यांचा प्रचंड मोठा पगडा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा किंवा त्यांच्या राजकारणाचा होता. आणि पलीकडे बीडचा जो जिल्हा आहे, शेजारचा जिल्हा, हा शेजारच्या जिल्ह्यामधले महायुतीची जेवढी म्हणून नेते मंडळी आहेत यांच्या बरोबरचे बसवराज पाटील यांचे जे सुमधुर संबंध होते, अगदी पक्षाच्या बाहेरची मैत्री त्यांची या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा होती. या सर्व गोष्टी बसवराज पाटील यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये अत्यंत फायद्याच्या ठरलेल्या आहेत. आणि प्रत्येकाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल किंवा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी बसवराज पाटलांच्या विजयासाठी भरभरून अशा पद्धतीचं काम केल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे बसवराज पाटलांचा विजय आता केवळ आता एक औपचारिकता राहिलेली आहे. 22 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा केवळ घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र देणं एवढंच बाकी राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु ही निवडणूक एकतर्फी आहे. आपण खात्रीने या मतदारसंघातून विजय होऊ शकतो याची खात्री असताना सुद्धा बसवराज पाटलांनी गेली 20 दिवस अगदी प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक मतदारांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, त्यांना कसं भेटता येईल, त्यांच्याशी संवाद कसा करता येईल, त्यांच्या बैठका कशा घेता येईल, किमान आपल्या मतदाराची आपल्याला ओळख असली पाहिजे. 988 मतदार पूर्णपणाने आहेत, त्यांच्या बरोबर आपला संवाद झाला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. खरं तर एवढी मेहनत घ्यायची गरज काय आहे, अशाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला की अगदी फॉर्म भरून घरात बसला असते बसवराज पाटील तरी सुद्धा बसवराज पाटलांचा विजय झाला असता. परंतु हा एक नेता संवेदनशील नेता आहे, लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. इतकंच नाही तर ते विरोधी पक्षाच्या मतदारांना त्यांनी विनंती केली की तुम्हीही आम्हाला सहकार्य करा, तुम्हीही आम्हाला मतदान करा. आणि विरोधी पक्षाच्या मंडळींनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बसवराज पाटील यांना सहकार्य केल्याची किंवा मतदान केल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. बघा, राजकारणामध्ये काम करत असताना सुद्धा एखादा पराभव झाला, औसा मतदारसंघामध्ये पराभव झाला म्हणून त्यांचं राजकीय जीवन संपलं असं होत नाही. काही मंडळी एकदा पराभूत झाले की पुन्हा आयुष्यात त्यांच्यावर कधीही गुलाल पडत नाही. त्याला कारणीभूत त्यांचा स्वभाव असतो, त्यांचं वर्तन असतं आणि सत्ता असलेल्या दिवसाच्या काळामध्ये ते ज्या पद्धतीने लोकांशी वागतात त्याची फळं पुन्हा त्यांना भोगावी लागतात. परंतु बसवराज पाटलांकडे सत्ता असो, बसवराज पाटलांकडे सत्ता नसो, ते लोकांशी प्रेमानच वागतात. प्रत्येकाशी त्यांच्या तोंडामध्ये कधीही कोणाविषयी अपशब्द कधीही निघत नाही किंवा विरोधकांच्या बाबतीमध्ये बोलताना सुद्धा किंवा निवडणुकामध्ये विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये भाषण करताना सुद्धा ते एका चकार शब्दाचा सुद्धा गैरशब्दाचा वापर ते करत नाही. विनम्रपणा हा बसवराज पाटलांचा खूप मोठा स्वभाव आहे. धीर हा बसवराज पाटलांचा खूप मोठा त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यांच्या इतका संयम लातूर जिल्ह्यामध्ये किंवा या तिन्ही मतदारसंघामध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या नेत्याकडे असेल. अत्यंत शांत, धीरोदात्त, संयमी आणि दमदार अशा पद्धतीचं ते नेतृत्व आहे. त्यामुळे लोकांनी आनंदाने त्यांना मतदान केल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. शेवटचा महत्वाचा मुद्दा जे की तुम्ही आता जी मी मगाशी म्हणालो की ते विजय होणार आहेत, खात्रीने होणार आहेत. कारण 288 पैकी त्यांना किती मतं पडतील असा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर रिंगणचा फिगर आहे. आमचा सर्वे आहे त्यामध्ये 5% कमी जास्त होऊ शकतो. नेहमीप्रमाणे 700 मतं बसवराज पाटलांना पडतील किंवा 710 इतकी मतं सुद्धा बसवराज पाटलांना या मतदारसंघामध्ये पडतील आणि ते प्रचंड मोठ्या फरकाने, प्रचंड मोठ्या मताधिक्याने ते पूर्णपणाने या निवडणुकीमध्ये विजयी होतील. याबाबत आता दुमतही नाही किंवा बोलले जाते, कळते, समजते अशी भाषाही नाही. ठामपणानं येत्या 22 तारखेला ते निश्चितपणानं विजयाचा गुलाल आता उधळणार आहेत. हा विजय साधा विजय नाही, हा एक खूप मोठा विजय आहे. या विजयामुळे लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्यावर आपण सविस्तराने नंतरच्या भागामध्ये बोलणार आहोत.
पण त्यांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, मग ते संभाजी पाटील निलंगेकर असतील, अरविंद पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यू पवार असतील, राणा जगजितसिंग पाटील असतील, ही सगळी जी मंडळी आहे, किंवा दत्ता कुलकर्णी असतील धाराशिवचे, या सगळ्या मंडळींनी जी मेहनत घेतली ते मेहनत अगदी फळाला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर्वांच्या मेहनतीवर, बसवराज पाटलांच्या स्वभावावर, त्यांच्या नेतृत्वावर आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे, त्या सर्व गोष्टीची गोड फळे म्हणून बसवराज पाटील येत्या 22 तारखेला प्रचंड मताने विजयी होत आहेत. आणि त्यांचा विजय लातूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.